सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या चिपळूण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून नगरसेविकासह रुपाली राकेश दांडेकर यांची निवड निश्चित करण्यात आली आहे। उद्या सोमवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत नूतन उपनगराध्यक्ष आणि 3 स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाईल। चिपळूण नगरपालिकेत सेना युतीने पूर्ण बहुमत आणि सत्ता प्रस्थापित केली। सेनेचे उमेश सकपाळ नगराध्यक्ष बनले तर 4 वेळा निवडून आलेले शशिकांत मोदी यांची उपनगराध्यक्ष म्हणून भाजपकडून निवड केली जाईल अशी सर्वांची अटकळ होती। मात्र पक्षाने गटनेता ही महत्त्वाची जबाबदारी त्यांना दिली, त्यामुळे दांडेकर यांच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडली आहे। आज रविवारी दुपारी 12 वाजता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शहर चिटणीस विनायक वरवडेकर आणि गटनेता मोदी यांनी दांडेकर यांच्या पेठमामधील निवासस्थानी जाऊन पक्षाकडून त्यांच्या झालेल्या निवडीचे अधिकृत पत्र त्यांना सुपूर्द केलं। या निवडीबद्दल दांडेकर यांनी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आभार मानले असून सर्वांना सोबत आणि विश्वासात घेऊन शहर विकासासाठी योगदान देऊ अशी ग्वाही दिली।